पारंपरिक भाजणीची चकली करताना प्रमाण अगदी महत्त्वाचं आहे। तुम्ही बघू शकता चकली देखील किती काटेदार झालेली आहे। उकड कशी घ्यायची, मोहन कितपत वापरावे, तेलासुद्धा टाकल्यावर तुम्ही पाहू शकता चकली अजिबात विरघळत नाही, अजिबात तेलकट ही चकली होत नाही, एकदम खुसखुशीत होते। कप आणि वजनी दोन्ही प्रमाण आपण इथे बघणार आहोत। स्वच्छ धुवून सुकवलेला तांदूळ आपण इथे अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम घेणार आहे। अर्धा कपच्या साह्याने आपण जर हा मोजला तर तो जवळजवळ 5.5 कप एवढा होतो। तांदूळ शक्यतो जुना असावा, ज्याचा भात चिकट होत नाही असा तांदूळ वापरावा। हेच अर्धा कपचं प्रमाण जे आहे आपण सगळीकडे वापरणार आहोत। आता आपण त्याच कपने 3 कप चणा डाळ मोजून घेतलेली आहे, वजनाने ही 300 ग्रॅम आहे। 1.5 कप मूग डाळ, वजनाने 150 ग्रॅम, चणा डाळीच्या निम्मे आपण मूग डाळ वापरणार आहोत। 3/4 कप आपण उडदाची डाळ वापरणार आहोत, मूग डाळीच्या निम्मी उडदाची डाळ, वजनाने ही 75 ग्रॅम असणार आहे। 50 ग्रॅम वजनाने पोहे म्हणजे 1 कप आपण इथे पोहे वापरणार आहोत। सुरुवातीला व्हिडिओमध्ये जो अर्धा कप वापरलेला आहे त्याच कपने हे सर्व प्रमाण घेतलेलं आहे। साबुदाणा अर्धा कप म्हणजे 50 ग्रॅम घेतलेला आहे। जिरे 20 ग्रॅम घेतलेले आहेत। कपने पाव कप आपण हे घेतलेले आहेत। धने आपण 1 कप म्हणजे 45 ग्रॅम एवढे घेतलेले आहेत। यानंतर सर्व धान्य भाजण्याच्या आधी आपण एक सुती कापड पसरून ठेवलेलं आहे। सर्वप्रथम आपण तांदूळ भाजायला घेतलेला आहे। तांदूळ खूप लाल होईपर्यंत भाजायचा नाही, तो फक्त थोडासा हलका होईपर्यंत आणि थोडासा फुगेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। यानंतर आपल्याला चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे। डाळ आपण थोडीशी खरपूस छान भाजून घेणार आहोत आणि त्याच्यावर थोडेसे काळे डाग येईपर्यंत आपण ही डाळ भाजणार आहोत। त्यानंतर मूग डाळ देखील आपल्याला बारीक गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायची आहे। कुठलेही धान्य आपल्याला खूप असे लाल करायचे नाहीयेत। ही धान्य ज्यावेळी थंड होतील त्यावेळी एक एक धान्य तुम्ही दाताखाली घेऊन चावून बघायचं आहे। त्याचा कुरकुरीत असा आवाज आला की समजायचं आपलं धान्य व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। यानंतर आपण उडदाची डाळ देखील भाजून घेणार आहोत। सुरुवातीला मी ही सर्व धान्य धुवून सुकवलेली आहेत। शक्य नसल्यास ते ओल्या कपड्याने पुसून घ्यावीत। उडीद डाळ जास्त झाल्यास चकली जास्त चिकट आणि कडक होते। साबुदाणा छान हलका होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्या चकलीचे तुकडे पडत नाही आणि चकली शेवटपर्यंत कुरकुरीत राहते। धने आणि जिरे हे आपल्याला हार्डली अर्धा ते 1 मिनिट एवढेच भाजायचे आहेत, कारण ते जास्त भाजल्यास आपली चकलीला कडवटपणा येतो। तांदूळ आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिट भाजायचं आहे। मूग आणि उडीद ही 2-2 मिनिटच आपल्याला भाजायची आहे। आता सगळ्यात शेवटी आपण पोहे भाजून घेणार आहोत। त्याला साधारण 1.5 मिनिट लागलेला आहे। सर्व धान्य आपण अशी सेपरेट पसरून ठेवलेले आहेत। धान्य गार होईपर्यंत एकमेकात मिक्स करू नये। सगळे धान्य व्यवस्थित भाजली गेली आहेत का ते चेक करावं। थंड झाल्यावर गिरणीतून हे बारीक दळावं, नसल्यास तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता। गिरणीत दळताना गव्हाच्या पिठावर याला कधीही दळू नये, फक्त तांदूळ किंवा डाळ याच्यावरच ही भाजणी तुम्ही दळू शकता, नाहीतर चकली जास्त मऊ होण्याचा संभव असतो। मिक्सरवर या पद्धतीने मी हे बारीक दळून घेतलेलं आहे। सर्व धान्य या पद्धतीने बारीक दळल्यानंतर चाळणीच्या साहाय्याने याला छान चाळून घ्यावे। चाळून ही आपली भाजणी तयार आहे। आता 1 कपच्या साहाय्याने मी इथे 4 कप भाजणी घेणार आहे। कप खूप भुसभुशीत भरू नये किंवा खूप दाबून देखील भरू नये। इथे उरलेल्या 3 कपाचं प्रमाण देखील घेतलेलं आहे। टोटल 4 कप भाजणीसाठी आपण इथे 2 कप पाणी उकळायला ठेवणार आहोत। 4 पोह्याचे चमचे आपण इथे तेल घालणार आहोत, म्हणजे प्रत्येकी 1 कपाला 1 चमचा मोहन आपण घातलेला आहे। भाजणीमध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। 1.5 चमचा आपण याच्यामध्ये ओवा घातलेला आहे। 2 चमचे आपण याच्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। 2 चमचे आपण याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत आणि थोडीशी हळद आपण इथे घालणार आहोत। तेल आणि पाणी जे आपण एकत्र केलेलं होतं याला उकळी आणलेली आहे। आता याच्यामध्ये आपण ही भाजणी घालणार आहोत आणि याची आपण मस्त उकड काढून घेणार आहोत। उकड काढल्यानंतर चकली विरघळते किंवा तेलकट होते असं अजिबात नाही। तुम्ही पाहू शकता याला छान असा बांधीवपणा आलेला आहे। आता ही उकड आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत। बाजूला आपण साधारण 1 कप आणखी पाणी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। त्या पाण्याचा थोडा थोडा हात लावून हे पीठ घट्ट असं मळून घेतलेलं आहे। एक्झॅक्ट हा 1 कप मला पाणी लागलेलं आहे, म्हणजे टोटल मला इथे 3 कप गरम पाणी लागलेलं आहे। आता ही उकड आपण झाकून ठेवायची आहे।
सुरुवातीलाच आपण 3 कप इथे पाणी घातलेलं नाही. सुरुवातीला फक्त 2 कप आणि नंतर 1 कप आपण थोडं थोडं करून हे पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता हा मोल्ड ग्रीस करून घेतलेला आहे. आता थोडासा याचा पोर्शन घ्यायचा आहे आणि हा छान मळून घ्यायचा आहे. जेवढी आपण ही उकड छान मळू तेवढ्या या उकडीला चिकटपणा येतो. चकलीचे आपल्या अजिबात तुकडे पडणार नाहीत. बटर पेपरवर आपल्याला ही चकली पाडून घ्यायची आहे. सुरुवातीचं आणि शेवटचं टोक प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे चकली आपली तेलात टाकल्यानंतर उलगडणार नाही. तेल तापलेलं आहे की नाही हे बघण्यासाठी एक छोटी चकली आपण टाकून पाहिली. तेलाचं तापमान हे खूप जास्त असू नये, साधारण 100 डिग्रीपर्यंत याचं तापमान असायला हवं. आपल्याला गॅस हा मीडियम हीटवर ठेवायचा आहे. जास्त मोठा गॅस असल्यास आपली चकली ही बाहेरून लाल होईल आणि आतल्या बाजूनी कच्ची राहते आणि नंतर ती मऊ पडते. चकल्या टाकताना चकल्यांची फार गर्दी करू नये. साधारण 2 ते 3च चकल्या तुम्ही याच्यामध्ये तळताना एका वेळी टाकाव्यात, नाहीतर तेलाचं तापमान खूप खाली येतं आणि चकली व्यवस्थित तळली जात नाही. सुरुवातीला चकली टाकल्या तुम्हाला तेलाचे बबल जास्त दिसतील. जशी चकली तळत येईल तसे हे बबलचं प्रमाण कमी होईल. चकली टाकल्या त्याला लगेच उलटू नये. चकली टाकल्यानंतर थोड्या वेळाने थोडीशी कडक लागायला लागली की मगच ती उलटावी. चकली पूर्ण तळून झाली की त्याच्या बबलचं प्रमाण हे कमी होईल आणि ते खालच्या बाजूला सेट होईल. अशा वेळी आपण ओळखावं की आपली चकली ही तळून झालेली आहे. याच पद्धतीने सर्व चकल्या तळाव्यात. थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवाव्यात आणि सबस्क्राईब करावं मराठी कट्टा किचन.